थ्री इडियट्स चित्रपट तर नक्कीच बघितला असेल। त्यामधील रॅन्चोच्या भूमिकेने तर आपल्या सगळ्यांच्या मनात घर केले। खरं तर हा चित्रपट 2009 साली आला होता, पण आज देखील या चित्रपटातील रॅन्चोची भूमिका आपल्या सगळ्यांना तेवढीच हवीहवीशी आणि आपलीशी वाटते। कितीतरी वेळा हा चित्रपट बघितला तरी बोर होत नाही। आता रॅन्चोचं उदाहरण द्यायचं कारण असं की ज्या व्यक्तिमत्वावर आधारित रॅन्चोची भूमिका आहे त्याच व्यक्तीवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच सोनम वांगचुक। गेल्या काही वर्षापासून लडाखला हक्क मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। मग वेळोवेळी लडाखची बाजू मांडणं असू द्यात किंवा आंदोलन करणं, अशा विविध पद्धतीने लडाखला हक्क मिळवून देण्यासाठी ते ठामपणाने लढत आहेत। आता या सगळ्यात तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल, तो म्हणजे लडाखला हक्क मिळवून देण्यासाठी सोनम वांगचुक का आंदोलन करतायत? लडाख आणि सोनम वांगचुक यांचं नक्की कनेक्शन काय? लडाखच्या कोणत्या मागण्या आहेत ज्यासाठी ते आंदोलन करतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आम्ही देणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचं वारं जोरदार वाहू लागलंय। नेते मंडळी आपल्या प्रचार सभा घेण्यात व्यस्त आहेत। सगळ्याच पक्षाकडून विविध आश्वासनं दिली जात आहेत। पण या निवडणुकीच्या वातावरणात आपल्या मनात एक प्रश्न येतोच, तो म्हणजे 2019 सालच्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण झाली आहेत का? कारण जी आश्वासनं 2019 साली दिली होती तीच आश्वासनं पूर्ण करण्यासाठी लडाखवर आता आंदोलन करण्याची वेळ आली आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व करतात सोनम वांगचुक। सोनम वांगचुक यांचा जन्म लडाखमधील टोकपो गावामध्ये झाला। निसर्गाच्या सानिध्यात जन्म झाल्यामुळे लहानपणापासूनच ते पर्यावरणवादी विचाराचे आहेत। थ्री इडियट्स मधील रॅन्चोने जशी जगावेगळी कामं केली आहेत तशीच सोनम वांगचुक यांनी कामं केली आहेत। जवानांसाठी त्यांनी सोलार हीटेड टेंट बनवला। हा असा टेंट आहे ज्यामध्ये 0 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी तापमानात आरामात राहता येऊ शकतं। तसेच लडाखमधील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून बर्फाच्या स्तूपचा शोध लावला। शिवाय पिरॅमिड सोलार कुकर, इको फ्रेंडली गृहनिर्माण मॉडेल अशा अनेक आविष्कारांचा त्यांनी शोध लावला। या शोधासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले। पण आता हीच व्यक्ती लडाखमध्ये आंदोलन करते। खरं तर लडाख म्हणजे संघर्ष, उपोषण असं चित्र आपल्या समोर उभं राहत नाही, पण गेल्या काही वर्षापासून लडाखमध्ये असंच चित्र पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी सरासरी तापमान -6 डिग्री आहे, जे रात्रीच्या वेळेला -18 डिग्री पर्यंत खाली जातं, अशा कडाक्याच्या थंडीत सोनम वांगचुक आणि त्याच्यासोबत शेकडो लोक मोकळ्या मैदानात उपोषणाला बसलेत। 6 मार्च पासून सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं आणि 21 दिवसानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। परंतु आमचे हक्क जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत टप्प्याटप्प्याने हे आंदोलन चालूच राहील असं सोनम वांगचुक म्हणालेत। आता आपण हे समजून घेऊयात की लडाखमधील नागरिकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत। पहिली मागणी आहे ती म्हणजे लडाखला भारतीय राज्यघटनेतील 6व्या परिशिष्टानुसार राज्याचा दर्जा मिळावा। 6वं परिशिष्ट म्हणजे 6th शेड्यूलनुसार आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरमला राज्याचा दर्जा मिळालाय। तसाच दर्जा आता लडाखला सुद्धा हवाय, कारण लडाखमध्येही आदिवासी संख्या जास्त आहे। राज्याचा दर्जा मिळाल्यावर तिथल्या आदिवासींच्या अधिकारांचं संरक्षण होईल। दुसरी मागणी म्हणजेच लडाखमध्ये लेह आणि कारगिलसाठी 2 स्वतंत्र खासदार असावेत, कारण सध्या संसदेत संपूर्ण लडाखचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एकच खासदार आहे। शिवाय लडाखमध्ये स्वतंत्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच लोकसेवा आयोगाची स्थापना व्हावी, म्हणजे तिथल्या तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल। आणि याच मागण्यांसाठी लडाखमध्ये सोनम वांगचुक आणि लडाखमधील नागरिक आंदोलन करतायत। सोनम वांगचुक असं देखील म्हणालेत की हिमालयात जर राज्यांमध्ये अंधाधुंद विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणारे काही उद्योगपती आहेत, त्यांच्या कर्माची किंमत तिथल्या लोकांना चुकवावी लागते। कलम 370 रद्द होताच त्यांनी इथे जमिनींची पाहणी सुरू केली आहे। स्थानिक राज्यकर्त्यांचाही त्यांना पाठिंबा आहे। हे राजकारणी लडाखला विकू पाहत आहेत आणि इथल्या लोकांचा विरोध वगैरे काही नाही असं चित्र निर्माण करतायत। आज आंदोलकांनीच त्यांना उत्तर दिलंय। खरं तर कलम 370 रद्द होताच लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल असं स्थानिक लोकांना वाटत होतं आणि भाजपने 2019 सालच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं होतं। पण या आश्वासनाला 4 वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या टर्मची लोकसभेची निवडणूक आली तरी भाजप 2019 साली दिलेलं आश्वासन अजून पूर्ण करतंय। आता लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात। सगळेच पक्ष आपापले प्रचार करण्यात दंग झालेत।
पण निवडणुकीच्या वातावरणात लडाखच्या आंदोलनावर सरकारने लक्ष देऊन त्या आंदोलनावर मार्ग काढावा असं लडाखमधील आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता लडाखमधील आंदोलन कोणतं वळण घेत आहे, लडाखमधील लोकांच्या मागण्या पूर्ण होणार का आणि लडाखमधील वातावरण ऑल इज वेल होणार का, हे लवकरच समजेल. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. धन्यवाद.